लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो आणखी एक गुड न्यूज तुमच्यासाठी आली आहे। आणखी एक खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे। आजची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। थोड्याच वेळापूर्वी लाडक्या ताईंनो एक ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। आणखी एका मंत्र्याने तुम्हाला गुड न्यूज दिलेली आहे, तुम्हाला एक खुशखबर दिलेली आहे। तर लाडक्या ताईंनो सगळ्यांनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघताय। 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, कुणाला मिळणार आहे आणि ज्या लाडक्या ताईंना हप्ते भेटले नाहीयेत त्यांना नेमकं काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। गुड न्यूज तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघताय। आणि लाडके बघा, आपण सगळे जी मागणी करत आहोत त्या मागणीला कुठेतरी यश मिळायला लागलंय। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बऱ्याच लाडक्या कमी झाल्या होत्या, ज्या लाडक्यांना हप्ते भेटत होते त्या देखील कमी होत होते। त्याच्यामुळे लाडकेतांनो असं होईल की सगळ्या लाडकेतांचे हप्ते बंद होतील। त्याच्यामुळे कुणीला कुणीतरी आवाज उठवायला पाहिजे होता, तो आवाज आपण उठवला होता आणि त्याला या ठिकाणी त्या मागणीला यश आलेलं आहे। आणखी एक गुड न्यूज तुम्हाला आलेली आहे। त्याच्यामुळे सर्व लाडकेतांना एक विनंती आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघताय। 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात, त्या हप्त्याबद्दल एक गुड न्यूज आलेली आहे। आणखी एका मंत्र्यांनी ही बातमी दिलेली आहे। त्याचबरोबर आणखी 2 गुड न्यूज आहेत, त्या तुम्हाला दाखवणार आहे। त्या सांगणार आहे कुणाला मिळणार आता हे हप्ते। बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे हप्ते असणार आहेत कोणते, 25वे हप्ता आणि पुढचे हप्ते कुणाकुणाला मिळणार आहेत, कुणाचे हप्ते बंद होणार आहेत, सगळ्या गोष्टी क्लिअर करून तुम्हाला सांगणार आहे। एकदम सोप्या भाषेत समजून सांगणार आहे। आणि 25वा हप्ता ज्याची तुम्ही वाट बघत आहात त्याचा GR कधी येणार आहे, बघा लाडक्यातून ह्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। थोड्या वेळापुढे पूर्वी या ठिकाणी ही ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे, ती ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मी दाखवणार आहे। चला वेळ व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला बातमी दाखवायला लागलोय बघा। या ठिकाणी आशियन न्यूज चॅनलची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे। 28 जुलै 2026 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दिसत आहे। वार वेळ सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे। काय बघा, लाडकी बहीण योजना आणि फक्त एकच नाही, अजून एका न्यूजपेपर मध्ये आणि टीव्ही चॅनलवर बातमी आली, ती बातमी देखील तुम्हाला दाखवणार आहे। लेटेस्ट बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज आहे, त्याच्यामुळे सगळ्या न्यूजपेपरला आणखी आलेली नाहीये। ब्रेकिंग न्यूज तुम्हाला ही मी दाखवायला लागलेलो आहे। चला तर बघा, लाडकी बहीण योजनेवर अखेर मोठी अपडेट, महिलांसाठी दिलासादायक बातमी। हेडलाईन तुम्ही वाचू शकतात लाडकेदारांनो, ही माझी बातमी नाहीये, ही न्यूजपेपर मध्ये आजची ब्रेकिंग न्यूज आलेली, ती ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मी दाखवायला लागलोय की लाडकी बहीण योजनेवर अखेर मोठी अपडेट आली आहे, महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। आता ही दिलासादायक बातमी काय आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याचबरोबर अजून दुसऱ्या कोणत्या न्यूजपेपरला बातमी आली का ती तुम्हाला मी दाखवतो, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसेल। चला अजून या ठिकाणी बघा, TV9 ची पण बातमी आलेली आहे। तुम्हाला अजून एक न्यूजपेपर दाखवला, आता TV9 ची बातमी तुम्ही वाचा। या ठिकाणी बघू शकता तुम्हाला, लाडकी बहिणींना सर्वात मोठा दिलासा, थेट मंत्र्यांनीच दिली मोठी अपडेट। बघा, आणखी एक मंत्र्याने थेट तुम्हाला एक गुड न्यूज दिलेली आहे, आनंदाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे। TV9 ची बातमी आहे आणि अजून एक न्यूजपेपरची बातमी आहे। ही बातमी थोड्या वेळापूर्वी आल्यामुळे आणखी बऱ्याच न्यूजपेपरला आलेली नाहीये, पण ती लवकरात लवकर तुम्हाला भेटेल सगळीकडे। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघताय। सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देतात, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा बघायचा आहे। चला, ही पहिली आनंदाची बातमी सांगितलं, आणखी 2 आनंदाच्या बातम्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। चला तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सुरू असलेल्या चर्चेबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। या सदर योजना बंद होणार किंवा निधी अभावी लाभ थांबणार असल्याची चर्चा मंत्री जयकुमार गोरे यांनी पूर्णविराम दिला आहे। यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, काय दिलासा भेटला तर या ठिकाणी बघा, मंत्री राजकुमार गोरे, बघा राजकुमार गोरे हे मंत्री आहेत आणि मंत्री असताना ते धाराशिव दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधत होते। यावेळी लाडकी बहीण योजने आणि शेतकरी कर्जमाफीबाबत त्यांनी प्रश्न विचारण्यात आला, त्यावर उत्तर देताना गोरे म्हणाले की सरकारच्या तिजोरीवर लाडक्या बहिणीचा आणि शेतकरी कर्जाचा आर्थिक भार आहे, तरीही राज्य सरकार या योजनेसाठी सक्षम आहे। राज्याच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे, कोणत्याही विकास कामाच्या निधीत कपात केली जाणार नाही, सर्व बाबींचा विचार करूनच सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणीमुळे सरकारी तिजोरीवर जरी परिणाम होत असेल तरी पण सरकार त्याच्यासाठी सक्षम आहे, अशा स्वरूपाची महत्त्वाची आनंदाची बातमी दिली। त्याचबरोबर KYC साठी पुन्हा संधी, KYC पूर्ण न केल्यामुळे अनेक महिलांचा योजनेचा 1,500 रुपयाचा हप्ता मिळू शकला नव्हता। अशा लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा KYC ची प्रक्रिया सुरू केलेली आहे।
या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडक्यानो ह्या मंत्र्यांनी देखील ही बातमी दिलेली आहे. आता काल या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलं होतं, आदिती तटकरे मॅडमनी ही बातमी दिली होती, की ई-के-वाय-सी आता लवकरात लवकर सुरू होणार आहे. आता स्वतः अजून एका मंत्र्यांनी, गोरे साहेबांनी पण या ठिकाणी सांगितलेलं आहे, की लवकरच तुमची ई-के-वाय-सी सुरू होणार आहे. म्हणजे ज्या लाडक्याताईंचे हप्ते बंद झाले होते किंवा ज्या लाडक्याताईंना अजून काही प्रॉब्लेम झाले होते, की ज्या पात्रतेत बसून पण हप्ते भेटत नव्हते किंवा ज्या लाडक्याताईंना सगळे हप्ते भेटतात, त्यांना पुढचे हप्ते भेटणार का नाही, हे सगळं ई-के-वाय-सी नुसार ठरत असतं आणि ही ई-के-वाय-सी प्रक्रिया बंद झाली होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एप्रिल महिन्यात ती बंद झाली होती. एप्रिल, मे, जून, जुलै, आता हा जुलै महिना आहे. 2-3 महिन्यापासून ई-के-वाय-सी बंद आहे. आता ही ई-के-वाय-सी पुन्हा सुरू होणार अशा स्वरूपाची एक महत्त्वाची ही आनंदाची बातमी गोरे साहेबांनी दिली, काल आदित्य तटकरे मॅडमनी दिली. 2 आनंदाच्या बातम्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत लाडकेदारांनो. त्याच्यामुळे एक छोटा प्रश्न विचारतोय. सर्व लाडकेदारांना एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमची ई-के-वाय-सी व्यवस्थित झालेली आहे का? तुम्ही चेक केलं आहे का? तुम्हाला सगळे हप्ते व्यवस्थित येत आहेत का? नाही, कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. आता बघा मी माझ्या मागच्या ह्याच्यामध्ये स्वतः खासदार साहेबांना, खासदार आणि ते मंत्री पण आहेत, राज्यमंत्री, केंद्रमंत्री तुम्हाला पाहता येईल, ते केंद्रमंत्री आहेत. त्यांना पण ह्या ठिकाणी मी सांगितलं होतं, की लाडक्या बहिणीचे कसे प्रॉब्लेम होत आहेत, त्यांना काय अडचणीला सामोरं जावं लागत आहे आणि काय त्यांच्या किती लाडक्या बहिणी बाहेर पडलेल्या आहेत, पात्रतेमध्ये बसून पण त्यांना हप्ते भेटत नाही. या सगळ्या गोष्टी त्यांच्या मी कानावर घातल्या होत्या. त्याचबरोबर इतर मंत्र्यांच्या PA बरोबर पण या ठिकाणी चर्चा केल्या होत्या. त्याच्यामुळे सर्व लाडकेताईंच्या वतीने आपण जे पाऊल उचलत आहोत, जे मी मागण्या करत आहोत, त्या मागण्यांना कुठं ना कुठं तरी यश या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्या लाडकेतांनो तुम्ही पण असं सपोर्ट करत राहा, त्याच्याबद्दल मी धन्यवाद. बघा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच लाडकेताई विचारत आहेत, की सर जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे? तर लक्षात घ्या लाडकेतांनो, तुम्हाला ती बातमी पण मी या ठिकाणी दाखवणार आहे. पण लक्षात घ्या लाडकेतांनो, 10 एक समजून घ्या, हा जो 25वा हप्ता आहे, 25वा हप्ता हा 10 ऑगस्टपर्यंत याचा GR येणार आहे, हे लक्षात ठेवा. GR ची तारीख आपण लक्षात ठेवूया. GR येणार आहे 10 ऑगस्टपर्यंत GR येईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी एक 15 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी यायला पाहिजे. 15 ऑगस्टपर्यंत पैसे 100% यायला पाहिजेत. 15 ऑगस्ट निमित्ताने मंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं सगळ्यांचं भाषण असतं, त्याच्या निमित्ताने ते 100% टाकतील, कारण 15 ऑगस्ट खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्याच्या अगोदर त्यांना पैसे टाकावेत असे मी रिक्वेस्ट पण करतो आणि ते येतील पण या ठिकाणी. त्याच्यामुळे मी दोन्ही गोष्टी, 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. त्याच्यामुळे एक गोरे साहेबांची गुड न्यूज सांगितली, आदित्य तटकरे मॅडमची गुड न्यूज सांगितली, ज्याला आणि GR कधी येणार आहे, हप्ता वाटप कधी होणार, ह्या 3 गोष्टी अंदाच्या बातम्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. बऱ्याच लाडक्याताई उशिरा जॉईन झाले असतील व्हिडिओला, त्याच्यामुळे त्यांनी परत एकदा व्हिडिओ हा पाहावा. त्याच्यामध्ये मी ह्या 3ही गोष्टी क्लिअर करून पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना विनंती आहे, सर्वांनी आपापले अकाउंट चेक करायचे, फॉर्मचं स्टेटस चेक करायचे, DBT चेक करून घ्या, म्हणजे येणारा लवकरात लवकर हप्ता तुमच्या अकाउंटला येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराष्ट्र.